म्हस बांधा. बंद. ये बाई येच. ह्याला नको त्या वेळेला बाई येईल आणि समजा सत्यानाश झाला. नशीब तुझ्या बरोबर मलाही गोट्यात नाही बांधला. चहा मिळेल अर्धा कोप. लाज नाही वाटत चहा मागायला? ते सुंदरीने नाही चहा दिला. आणि काय हो, किती वेळा सांगितलं तुम्हाला? हा, जरा परपंचात लक्ष घाला, काहीतरी कामधंदा करा. झालं तुझं पुन्हा सुरू. तुझं चहा नका आणि काय नका मला. मी चाललो. बाहेर जाऊन तर बघा. नाही असताना तोडलं तर नावाची धुरपदाच नवा. बायको आहे का खाटकी नाही? हा, बायकोच आहे. आणि ती बी लाकडेबाज नवऱ्याची. तवा हातात चाबूक घेऊनच मला संसार करायला पाहिजे. चला मुखटाने हातात खराटा घ्या आणि म्हशीचा गोटा साफ करा. पण गोटाच. आणि गोटा साफ झाला की 5 पेंड्या वैरण तोडून ठेवायची. पण वैरण आंबोण तयार करून ठेवायचं. आणि ते खायचं. पण एवढी सगळी कामा उभीच करायची. बर. बायकोची बदनामी करीत गावभर फिरणारा तुमच्यासारखा बिनकामाचा नवरा अख्ख्या दुनियेत नाही सापडायचा. चला गोट्या. जातो. बघताय ना वा, कमाल आहे तुमची. जाताय ना? जातो की. जायलाच पाहिजे. आणि काय जायलाच पाहिजे. दोन्ही करून आम्हालाच मार. पण म्या म्हणते दादांच्या डोक्याला तुम्ही तरी कशा पाय त्रास देता? आणि मी म्हणतो तुझा दादा तरी आपल्या डोसक्याला कशा पैतारास करून घेतो. आता माझ्यासारखा जावई मिळाला म्हणून बरं, दुसरा एखादा असता तर कवाच पळून गेला असता. मग तुम्ही तरी कशा पाय राहता इथं? सांगू, आता तुझ्या प्रेमाच्या बेडीतच अडकलोय ना, म्हणून खरंच सांगतो तुझ्याकडे बघून कसं तरी दिवस ढकलतोय बघ मी. असं? नामदेवराव सातपुते आहेत का घरात? हे बाहेर कोण आले म्हणायचं बघून तरी ये. कशी ग माझी राणी ती. समजा ऐकलं तरी